शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची जी साखळी आहे किंवा ही जी बांधणी आहे ही भक्कम आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व सिनियर लोक जे मैदानामध्ये राबतायत, संघटनेची बाजू मांडतायत, मतदारांच्या संपर्कात आहेत, नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. ही सर्व मंडळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक राजकीय पक्ष म्हणून जी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजातर्फे समाजाला आपण काय देऊ, आपलं काय कर्तव्य आहे समाजाप्रती, ते काम करण्याचं सगळी ही मंडळी करत आलेली आहेत आणि ते करत आहेत. जे होते जे गेले, स्वार्थ असतो, काहींवर दबाव असतो. बऱ्याचशा घडामोडी तुम्ही गेल्या 3-1 वर्षामध्ये सगळ्या ज्या पाहिल्या, माध्यमांनी तुम्ही दाखवल्या की यामध्ये कशा प्रकारचं महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कधी न पाहिलेलं राजकारण आणि त्या राजकारणाची घसरती पातळी ही सर्वजण बघतायत. आणि त्या ह्याच्यामध्ये बळी पडलेली जी लोक असतात त्यांची कारणं वेगवेगळी असतात, परंतु जे गेले त्यांना त्याच्याबद्दल शोक न करता जे आहेत आणि ज्यांनी विडा उचलला आहे, ज्यांनी एक सतीचं वाण आपण अंगावर घेतलेलं आहे की या नाशिकच्या जनतेला, नाशिककरांना आम्ही कर्तव्यपर बुद्धीनं काय करू शकतो त्याच्यासाठी खंबीरपणे उभी असलेली मंडळी आहे. त्यामुळे जे गेले त्याच्याबद्दल कुठचं हे आपण म्हणतायत असं मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एक मोठं ही गळती थांबवून आव्हान आपल्या पक्षासमोर आहे. गळती वगैरे या गोष्टीला अर्थ नाही, शब्द कुठचेही वापरावेत. जे गेले ते एखाद व्यक्ती असते, एखाद बरोबर आणि 4 लोक त्याच्या घरातली आजूबाजूतली वगैरे असतात, परंतु शिवसैनिक हा ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे. ती बांधणी मजबूत आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला येत्या निवडणुकीच्या निकालांमध्ये नक्कीच दिसेल. कारण त्यांच्याबरोबर नाशिकची जनता आहे, नाशिकचे मतदार बरोबर आहे. त्यांना विश्वास आहे उद्धवजींच्या नेतृत्वावर. उद्धवजींनी कोविड काळामध्ये आणि त्यानंतरही मिळालेल्या त्यांना अवधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं आणि जे काम केलं त्या कामाची पोचपावती द्यायला नाशिकचा मतदार इथे सज्ज आहे. खरं तर आपण आज बैठक देखील घेतलेली आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत. काय नेमकी चर्चा झालेली आहे? कारण जागा वाटपाचा देखील तिढा महाविकास आघाडीचा अद्याप तरी कायम आहे. एकूण जर बघितलं तर किती जागा लढणार आहोत, कोणकोणत्या ठिकाणी आपण आपली ताकद वापरतोय, कशा पद्धतीने संपूर्ण चर्चा या निमित्ताने झाली? आमच्या आघाडीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, कम्युनिस्ट पार्टी या सगळ्यांच्या बरोबरची चर्चा ही आमची अंतिम टप्प्यात आहे. आणि आकडे वगैरे जे जाहीर करायचे आहेत हे आम्ही आमचं ज्या वेळेला संपूर्ण हे बाहेर पडेल त्यावेळेला आपल्याला कळेल. किती जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दावा करतोय? कारण महाविकास आघाडीमध्ये सर्वच डाव्या आघाडीचे देखील पक्ष त्या ठिकाणी आता नाशिकमध्ये आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात. सर्व पक्ष, समविचारी पक्ष आणि समोर जे सत्ताधारी ज्यांनी या महाराष्ट्राचं काय वाटोळं केलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं आहे, शेतकऱ्यांनी पाहिलं आहे, कष्टकऱ्यांनी पाहिलं आहे. जिथे प्रत्येक आघाडीवर हे सरकार सबशेल फेल झालेलं आहे, त्या सरकारजवळून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे अजिबात नको. कारण ही लोकशाहीमधली जी तिसरी पातळी आहे, लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका, नगरपालिका, लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे शहराचे महानगरपालिका निवडणुका. त्या ह्याच्यासाठीचं जे गणित आहे हे कम्प्लीट वेगळं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ज्या जागा ज्या पक्षांना मिळतील ते आनंदाने एकत्रपणे लढून नाशिक महानगरपालिकेवर तुम्हाला भगवा फडकलेला दिसेल. आपण किती जागांवर दावा करतो? जागा किती? जागा एवढे त्याच्यासाठी का तुम्ही विचारताय का? माध्यमांना मुळात प्रश्न हा इथं बसलेल्या प्रत्येकाने तुम्हाला सांगतील किंवा आमच्या बरोबर जे आहेत त्या बैठका तुम्ही सुद्धा बघत असाल की बैठका व्यवस्थित होत आहेत. सगळ्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली युती आहे. अंतिम टप्प्यामधनं जाहीर करू. अजित पवारांच्या राष्ट्रवादी देखील प्रस्ताव दिल्याची माहिती आपल्या नेत्यांनी सकाळी दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला कळेल की समोर काय होत आहे, समोरच्यांचं काय कसं फसवं गणित आणि काय होतं आहे त्यांच्यामधले मारामारीचा एक नमुना
तो तुम्ही आत्ता बोलून दाखवला. तुम्ही घेणार आहात का अजितदादांच्या राष्ट्रवादी? आमची जी काही आघाडी आणि फळी आहे, जी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब आणि बाकी पक्षांचे सर्व नेते, शरद पवार गटांचे असतील, कम्युनिस्टचे असतील, काँग्रेसचे, त्यांच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांच्या आमच्या बैठका होत आहेत आणि त्यातनं समाधानकारक असं जागा वाटप होत आहे. मात्र पुण्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला सोबत घेण्यास आपला विरोध असल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात संजय राऊतांनी देखील सांगितलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीला संजय राऊत साहेबांनी पुण्याचं ते नेतृत्व करतात, नाशिकचं करतात, उत्तर महाराष्ट्राचं करतात, पश्चिम महाराष्ट्राचं करतात. तर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट अगदी व्यवस्थितरित्या त्यांनी दिलेलं आहे. त्या ह्याच्यावरून आपल्याला कळतंय. मात्र पुण्यात राष्ट्रवादी शिवसेनेसोबत नको, नाशिकात चालेल. अजितदादांची राष्ट्रवादी पुण्यात शिवसेनेसोबत नको, नाशिकमध्ये चालेल का? नाशिकमध्ये चालेल का? कशा रीतीने जे आपण सांगितलेलं आहे, तुम्हीच उलटा प्रश्न विचारता. त्याच्यामध्ये काय, त्यांनी दिलेला प्रस्ताव आहे, आम्ही घेतलेला नाही. आदित्य साहेब देखील उद्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. काय एकंदरीत त्या दौऱ्यात उद्या येत आहेत आदित्य साहेब, शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख, आणि ही संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी उद्या त्यांचे कार्यक्रम आहेत. म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचा ठरलेला आहे. निवडणुकीचा हा भाग वेगळा, परंतु तपोवनला ते भेट देत आहेत. त्याच्यानंतर राजकीय कार्यक्रम म्हणून त्यांचे जे ठरलेले आहेत ते राजकीय प्रयत्न करतील आणि त्याला उदंड प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद मिळतोय जनतेकडनं. साहेब, एका बाजूला नेते सोडून जात आहे, मात्र आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिवसैनिक जागेवर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक काम करत आहे, प्रत्येक प्रभागामध्ये काम करत आहे. इच्छुकांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. कशा पद्धतीने या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे? शिवसैनिकाला न्याय कसा दिला जाईल? कारण आत्ताच्या घडीला जर बघितलं तर कुठेतरी शिवसैनिक हा संभ्रम अवस्थेत आहे. कारण ज्यांनी इच्छुकांच्या या मुलाखती घेतलेल्या होत्या तेच नेते गेलेले आहेत आणि काही प्रभागांमध्ये अगदी बोटावर मोजणे इतकी नेते किंवा त्या ठिकाणी प्रभागातले नेतृत्व करणारे पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये शिल्लक आहे. काही संभ्रम वगैरे शिवसैनिकांमध्ये नाही आहे. शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते खंबीर आहेत, जमिनीवर आहेत, मैदानात लढण्यासाठी ते तयार आहेत. त्यामुळे संग्राम तुम्हाला मोठा बघायला मिळेल आणि तिथे समोरच्यांना आम्ही चितपट करू. ही तयारी संपूर्ण शिवसैनिकांची आणि शिवसैनिकांच्या फळीची तयारी आहे. आपण आत्ताच म्हटलं का समोरच्यांची परिस्थिती काय हे पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल. काही ऐनवेळी येणारे उमेदवार आहेत, कारण त्यांना तिकडे जर संधी नाही मिळेल तर आपल्याकडे ते त्या ठिकाणी उमेदवारी मागतील. अशा वेळी पक्षाची नेमकी भूमिका काय असेल? आयरामांना संधी दिली जाईल. राजकीय जी स्ट्रॅटेजी आहे ही शीर्षस्थ नेतृत्व ठरवतं. उद्धवजी आहेत, राजसाहेब आहेत, या सगळ्यांकडे विचारून कोणाचं काय करायचं हे आम्ही ठरवू. सध्या ही सर्व स्थानिक नेते मंडळी आमची चांगल्या रीतीनं काम करते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो.